आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतंय। मात्र त्याआधी विरोधकांनी या कार्यालयाच्या भूखंडावरून आरोपांच्या तोफा डागायला सुरुवात केली। महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत असल्याचं दाखवत ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तर खासदार संजय राऊतांनी या भूखंडाच्या फाईलचा प्रवास राफेलच्या वेगानं झाला अशी टीका करत अमित शहांना पत्र धाडलं। तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते याचं भूमिपूजन होणार आहे। मात्र ज्या ठिकाणी हे मुख्यालय होणार आहे त्या जागेवरून आता विरोधकांनी भाजपवर तोफ डागायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे भूमिपूजन होते तर दुसरीकडे आता आरोपांचं कलशारोहण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान धोकादायक इमारत असल्याचा दाखवत भूखंड ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। तर या जागेसाठी फाईल ज्या पद्धतीनं वेगानं हल्ली तो प्रवास जो होता तो संपूर्ण प्रवास राफेलच्या गतीनं झाला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। आणि यावरून त्यांनी आता अमित शहांना देखील पत्र लिहिलेलं आहे। तेव्हा आता या भाजपच्या मुख्यालयावरून आरोपांच्या तोफा झडत असतानाच या सगळ्यावर आता अमित शहा याशिवाय भाजपचे इतर पक्ष श्रेष्ठी काही उत्तर देणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, उत्सुकतेचं असणार आहे। दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या अनुषंगानं देखील गेल्या काही काळामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते हायकमांड यांचे देखील महाराष्ट्रातले दौरे वाढलेले आहेत आणि अशातच आता हा देखील एक भाजप मुख्यालयाचा सोहळा देखील पार पडतो आहे। दिल्लीच्या भाजपचं जे दिल्लीतलं मुख्यालय आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील हे मुख्यालय तयार केलं जात आहे। त्याची रचना देखील अशीच काहीशी असणार आहे आणि त्यावरूनच आता विरोधकांनी देखील टीका करायला, आरोप करायला सुरुवात केलेली आहे। तेव्हा आता महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन पार पडत असताना दुसरीकडे मात्र रोहित पवार असतील, खासदार संजय राऊत असतील यांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे। खासदार संजय राऊतांनी या भूखंडाविषयी आणि फायलींच्या आश्चर्यकारक वेगाविषयी थेट अमित शहांना पत्र लिहिलं। ते पत्रामध्ये काय म्हणतात आपण जाणून घेऊया। नरिमन पॉइंट इथे LIC मुख्यालयासमोरचा भूखंड झटपट भाजपच्या पदरात पडला। 54% हिस्सा महाराष्ट्र स्टेट कोऑप फायनान्स कॉर्पोरेशनकडे आहे आणि 46% हिस्सा वासानी कुटुंबियांकडे आहे। 46% भूभागाचे हक्क मनपाची परवानगी न घेता वासानींकडून तारण घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तसा दावा संजय राऊतांचा आहे। कर्जाच्या परतफेडीअभावी बँकांनी मालमत्तेचा हिस्सा ताब्यात घेतला। वासानींनी त्यांचं स्वतःचं मक्ता हक्क 4 गुंतवणूक कंपन्यांना हस्तांतरित केले। 4 गुंतवणूकदार कंपन्यांनी परस्पर बँकांकडे मालमत्ता गहाण ठेवून अटीचा भंग केल्याचं मनपाला आढळलं। 2025 मध्ये यात अचानक एकनाथ रिअल्टर्सची एंट्री झाली। एकनाथ रिअल्टर्सचा गहाण भूखंड हस्तांतरणासाठी 1 एप्रिल 2025 ला अर्ज, 4 एप्रिल 2025 ला त्याला मंजुरीही मिळालेली आहे। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉर्पोरेशनकडून मनपाच्या ताब्यात घेतलेली 54% जागा देखील लीजवर द्यायला तात्काळ मंजुरी मिळाली। 21 कोटी 25 लाख अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रिअल्टर्सकडून ताब्यात घेण्यात आली। 21 मे 2025 ला अर्ज करून भूखंड भाजप प्रदेश मुख्यालयाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आला आणि या अर्जाला दुसऱ्याच दिवशी 22 मे 2025 ला मनपा उपायुक्तांनी मंजुरी दिली। 31 मे 2025 ला मक्ता हक्काचं हस्तांतरण पूर्ण झालं आणि भाजपनं 8 कोटी 11 लाखांचं हस्तांतरण शुल्क हे भरलं सुद्धा।